तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात दुपारपासून ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे। सातगाव डोंगरी गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। घाटनांद्रा शिवारात झालेल्या जोरदार पावसामुळे दगडी नदीला पूर आलाय, त्यामुळे सातगाव डोंगरी गाव जलमय झालंय। गावाजवळील डोंगरी धरण देखील ओव्हरफ्लो झालंय। शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि पिकांचं नुकसान देखील झालंय। मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मंगेश, नक्कीच सौरभ, खरं तर पाचोरा तालुक्यामध्ये जे आहे दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस कोसळल्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरं तर भीषण पाण्याची भीषणता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच सातगाव डोंगरी व घाटनांद्रा या शिवारात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक नदी नाले जे आहेत ते तुडुंब भरून वाहत आहेत। खरं तर सातगाव डोंगरी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने अर्ध गाव जे आहे हे पाण्याखाली गेलेलं आहे। अनेक घरांचं संसारोपयोगी साहित्य देखील यामध्ये वाहून गेलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर सातगाव डोंगरी गावाजवळ असलेल्या डोंगरी परिसरातील एक मोठा तलाव जो आहे तो देखील तुडुंब भरलेला आहे। त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी ओसरत असल्याने अनेक शेतांमध्ये देखील खरं तर पाणी शिरले असून पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकंदरीतच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे देखील आता घटनास्थळावरती पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। ज्या पद्धतीने खरं तर ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे या परिसरात खरं तर नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण पसरलेलं आहे। मात्र तुर्तास तरी या संपूर्ण घटनेमध्ये कुठलीही पशुहानी किंवा जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जे आहे ते देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद मंगेश।